प्रजासत्ताक राष्ट्राची वाटचाल झाली ती एका अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे, ज्याला ज्ञानाचा अथांग सागर, बुद्धिमान, सूर्याप्रमाणे तेज लाभलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून जगभरातील सर्व संविधानांचा अभ्यास करून आपल्या विचार विनिमयातून सर्वात श्रेष्ठ व प्रदीर्घ अशी राज्यघटना, ज्यात 395 कलमे, 12 परिशिष्टे लिहिण्यास 2 वर्षे 11 महिने 17 दिवस लागली, या संविधानाने आपणास काही मूलभूत हक्क व कर्तव्य दिले आहे. या हक्क व कर्तव्याबद्दल बोलण्यास मी आपणासमोर आहे. नमस्कार, मी कोड क्रमांक 6 अर्थातच आपणासमोर विषय मांडतोय, भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क व कर्तव्य. मित्र मूलभूत हक्क म्हणजे तरी काय हो? तर नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे मूलभूत स्वातंत्र्य होय असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्तीला सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी आणि व्यक्तिगत विकासासाठी काही आवश्यक स्वातंत्र्य राज्यसंस्थांकडून हक्कांच्या स्वरूपात मिळतात. या हक्कांच्या संरक्षणाची हमी जेव्हा नागरिकांकडून मिळते तेव्हा भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही ही यशस्वी होण्यासाठी अनेक हक्कांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. या अगोदर आपल्या भारतामध्ये एकूण 7 प्रकारच्या हक्कांचा समावेश होता. मात्र 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क हा त्या यादीतून वगळण्यात आला असून 6 प्रकारच्या हक्कांमध्ये कलम 14 ते 18 समानतेचा हक्क, कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क, कलम 23 ते 24 शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम 29 ते 30 सांस्कृतिक शिक्षा हक्क आणि कलम 32 घटनात्मक उपायांचा हक्क. कलम 14 ते 18 मी सूर्याची उपमा देतो. सूर्याप्रमाणे आहे ही कायदा व्यवस्था, अंधाऱ्या जगाला न्याय समान करते, रक्षा तुझी नी माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नी माझी हे संविधान करते. समानतेचा हक्क म्हणजे कायद्यापुढे समानता. भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्याच्या समान संरक्षण नाकारणार नाही असे कलम 14 मध्ये म्हटले आहे. यामध्ये जात, धर्म, लिंग, वंश अशा कोणत्याही कारणावरून व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही आणि सर्वांना स्वतःची संधी दिली जाईल. मी आता जे निर्भयपणे माझे विचार व्यक्त करतोय याचे स्वातंत्र्य मला कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याच्या हक्कामुळे भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं. कलम 21 ने जीविताचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा समावेश केला आहे. कलम 23 ते 24 शोषणाविरुद्धचे हक्क दिले गेले. बापानं मुलाला शिकवलं नाही म्हणजे तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य तैसे शिक्षण देणे अगत्य. कलम 21 नुसार वय वर्ष 6 ते 14 प्राथमिक शिक्षण देणं हे गरजेचंच आहे. कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क. आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश जरी असला तरी प्रत्येक व्यक्तीने तत्सम विवेक बुद्धीने त्या धर्माचे आचरण करण्याचे त्याला स्वातंत्र्य दिले आहे. आणि कलम 32 नुसार जर या हक्कांचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. त्याचबरोबर भारतीय नागरिकांमध्ये कर्तव्याविषयी जागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने कलम 51 मध्ये मूलभूत हक्कांबरोबर 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. जसं की संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणं, भारताची एकता, अखंडता व देशाचे रक्षण करणं, समृद्धी व सांस्कृतिक वारसा जपणं व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणं. शेवटी इतकंच म्हणतो की देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणि भारताची एकता टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांची नैतिक जबाबदारी म्हणून जितके हक्क महत्त्वाचे आहेत तितकेच कर्तव्य देखील महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक व आयोजक यांचे आभार मानतो व माझ्या शब्दसमूहांची ओझर तुम्ही स्वीकारली त्याबद्दल सर्वांचाच ऋणी आहे. मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी
पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.